जंगलाच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली एक परंपरा, सुरांच्या माध्यमातून एकत्र येणारा समाज आणि त्या सुरांचं नाव तारपा. या सुरांना आयुष्यभर जपणारा एक साधा माणूस, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा. आमची सुरुवात म्हणजे पहिला ते ब्रिटिशचे राजे जेव्हा ब्रिटिशचा राज्य होतं आणि ते ब्रिटिश गेलं तेव्हा मग काँग्रेसचा राज्य आलं. काँग्रेसचे राजा आलं तेव्हा हे काँग्रेस कायदा चालला तेव्हा मग शाळा भरायला लागली. शाळा भरली पहिलीपासून तर चौथीपर्यंत शाळा. तोपर्यंत मी 10-12 वर्षाचा मोठा. मग ते मी शाळेत गेलो नाही. आणि आम्ही मग गुरं चारायला गेलो ना, तेव्हा आमचा पहिलं असं संघ आमचा नवश्या पिंजोपा पहिला आमच्या घराण्यात वाजवायचा. मग ती आमची पिंजोबापासूनही आमची वंशावळ आहे. नवश्या पिंजोबा, आजोबा धाकल्या, धाकल्याचा लाडक्या, लाडक्याचा मी भिकल्या. तेव्हापासून ही वाद्ये मी वाजवायला आमचे आडवडील वाजवत प्रमाणे आम्ही ऐकून हे वाजवायला लागलो. साधं घर, साधं आयुष्य, पण मनात जपलेली एक अमूल्य परंपरा. की बाबा हे आपले वाद्य दैवत आहे. काय हे वाद्य वाजवायच्या, शेतीवाडी करायची, शेतीवाडी चांगली आपात हिरवळ असली की आपला हो हिरवा देव, जो हिरवा देव म्हणजे हिरवळ आहे म्हणून ते आमचा आदिवासीचा हिरवा देव. तारपावादन ही त्यांच्यासाठी केवळ कला नाही, तर ती त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आदिवासी मी आहे. ही मायभूमी माती परीक्षा केली तो मी आदिवासी. श्वासाने वाजती माझी संस्कृती आणि बाकी हाताने वाजती आकृती. लहानपणी गावात घुमणाऱ्या तारपाच्या सुरांनी त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. हे माडाचं पात आहे, ताडगोळ्याचं हे पात आहे हे याचं. आणि हे बंबू आहे. हे बंबू ही मादी आहे, हा नर आहे. हा जो आहे तो नर आहे. 3 होल आहेत मादीला. आणि हा जो नर आहे त्याला 5 आहेत. वरचं हे त्याच्या दुधी जोडलेले आहे. त्याला श्वास देण्यासाठी लिकेज नाही कुठं झाला पाहिजे. हवा त्यात पूर्ण त्यात टाकायची हवा. आणि हव्याने मादीचा आवाज आणि नराचा आवाज मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. यात काय मशिनरी नाही, काही नाही. श्वासाने ह्या श्वास दिला शरीराला पण तेवढाच आणि हे वाद्याला पण तेवढाच, अशीही त्याची संस्कृतीला श्वासानेच वाजत. अडचणी होत्या, पण आवड मोठी होती. त्या सुरांनी त्यांना कधीच थांबू दिलं नाही. आदिवासी संस्कृतीत तारपा हे फक्त वाद्य नाही, तर तो एक सण आहे, एक उत्सव आहे. तारप्याचं महत्व म्हणजे आपली जी वारा येई तेव्हा झाडीलं तसे आपले त्याचा महत्व. ती कोणतीही देवता कोणत्या जन्माची आली आणि कोणत्या देवताची त्याच्यावर संस्कार आहे तर तो काय लिहून द्यायचा राहता तर लिहून देतो. पण हे संस्कार आपले श्वासाने येतात, शरीराची श्वास येतात. त्याच्यात तांगडा सवरी, घोरा सवरी, पोपटा सवरी, घोंगा सवरी, तुंबा सवरी आपले मनातच येतं ते. आणि मनात येतं मग त्याचा ते बोल त्याच्यात बोलायचं. ते लिहायचं राहतं तर लिहून दिलं असतं. पण ते हव्यासारखंच येतात आणि हवेतूच ते निर्माण होतात. जेव्हा तारपाचे सूर घुमतात, तेव्हा संपूर्ण गाव एकत्र येतं. लोक येतात, त्याच्यात गुणगान काय आहेत हे माणसांनी समजला काय जवळीक येतात. हातात हात घालून एकच लय, एकच ताल. या सुरांचा प्रवास जंगलातून दिल्लीपर्यंत पोहोचला,
जेव्हा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली. शेती करणं किंवा आपल्याला आराम मिळणार म्हणजे काही करमणूक असं म्हणून वाजे शिकलो. शेतीवाडीसाठी फार शेतीवाडीचे सोबत जर तारपा वाजवला ना तर घुल्याचा खात, कोडखिडा जी कणसरीवर येईना हे वाद्याचा जोडा आवाज 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर तर खात फोल पडत नाही. तोड्यान ती खता नाही होती, खाता नाही, खत नाही, औषध नाही होता. शेतीसाठी ओढी ही दैवत आहे आणि ओढी देवता आहे. जेवढा वाजल तेवढ्यात ते कीड पडणार नाही. की ती शेती गाभरत नाही, केवढेचच नाही असा आजार दूर होत होता. पण आता काय झाला, आता सगळं आहे पोसे ते वाद्ये बेंजो पार्टी निघाली तेथून आता ते हे सगळं ऑनलाईन चालू झाला. म्हणून आता हे वाद्य कमी झाला. ही केवळ त्यांची नाही तर संपूर्ण आदिवासी संस्कृतीची ओळख आहे. तारपा त्यांच्यासाठी वाद्य नाही तर ते त्यांचं आयुष्य आहे. आयुष्य आहे. अरे हे वाद्य वाजवलं तर शरीर मन समाधानी राहतं. आणि अजून मी एवढा 92 वर्षाचा माणूस, मला दम माझा पाय कसा धडधाकड आहे. ही देवता आहे. पर्वत आहे तो पुरुष आहे. नदी आहे ती देवता आहे. ती सतत वाहत असते, सतत आपल्याला जीवनदान देत असते. म्हणून जीवन सुखी असतो. जर हे सूर नसते तर कदाचित आयुष्याची ही वाटच नसती. परंपरा जिवंत राहतात त्या पुढच्या पिढीकडे गेल्यावर. माझ्यासाठी करायचा असताना कधीच केला असता, पण माझ्यासाठी करायचा आता तुम्हाला नाही, पण चांगला करायचा असा तर माझ्या जगात नाव राहिला पाहिजे, हेच करा. जवळजवळ 60-70 लोकांना गेल्या वर्षी शिकवलं मी. 50 लोक शिकवलं. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण काही सूर असे असतात जे कधीच संपत नाहीत. नाही तारपा नसता तर माझ्या आयुष्यात काय, माझा तर काय आयुष्यात काय काय खरा नाही होता. या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळाली. ते म्हातारी म्हणून साथ दिली म्हणून ही बाई पुरुष आहे. आणि बाई पुरुष आहे म्हणून हे वादी आहे. असं म्हणजे जगात आता बाई पुरुष आम्ही दिसायला लागलो. आता लोकांना कळलं बाई काय आहे आणि पुरुष काय आहे. असा बाई पुरुष समान असली तेव्हा तर समानता येईल ना. भिकल्या धिंडा यांनी जपलेले हे तारपाचे सूर आजही निसर्गाच्या कुशीत घुमत आहे. आणि जोपर्यंत हे सूर जिवंत आहे तोपर्यंत जिवंत आहे आदिवासी संस्कृतीचा आत्मा. Thank you.